नमस्कार मंडळी, मी अनिता अनुची सिंपल लाईफ या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल. तर आज आम्ही निघालो होतो बावधन सिटीच्या गार्डनमध्ये. माझी बहीण बावधनला असते आणि तिकडचंच हे गार्डन आहे तिच्या घराजवळच. आणि खरं तर आम्हाला जायचं होतं तुलसीबागला, पण तुलसीबागचा प्लॅन ना फ्लॉप झाला आमचा, म्हणजे फिसकटला. कारण माझ्या भाऊजीची तब्येत ना अचानकच खराब झाली होती. भाऊजीचं थोडंसं आदनामधनं दुखत असतं आणि त्यामुळे ना त्यांची तब्येत अचानक खराब झाली आणि त्यांना ना सलाईन लावायला लागली होती. तर त्यामुळे ना ताईचा पण जीव लागत नव्हता, नाहीतर तीच आम्हाला घेऊन जाणार होती तुलसीबागला. नेहमी ना मला जाताना कारमधून माझ्या बहिणी माझ्यासोबत असंच करतात का, मी छोटी असल्यामुळे ना मला नेहमी मांडीवर बसवतात, कारण मी कुठेही ॲडजस्ट होते म्हणून. त्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो ह्या गार्डनमध्ये आणि तिथे गेल्या गेल्या माझं मोठं गार्डन तर आपल्या म्हशीवर बसलो होतं आणि त्यावरती बसून म्हणतो हम हे यमराज, असं तो बोलत होता. त्या तकदीरवाला या पिक्चरचा हा डायलॉग होता बहुतेक. आणि तो तसा बोलला म्हणून आम्ही सगळे खूप हसलो होतो. आणि खरं तर हे गार्डन खूप प्रशस्त होतं बरं का, पण इथे ना आपलं हिरवं असं घास असते ना खाली, तर खूप छान वाटलं असतं. इथे लवर पॉईंट पण होते, म्हणजे कपलला बसून व्यवस्थित नीटनेटकं बोलायला, गप्पा गोष्टी करायला छान अशा निवांत. आणि ह्या गार्डनमध्ये ना आम्ही सुद्धा खूप छान छान रील क्रिएट केल्या. आम्ही नवरा बायको मस्तपैकी असं निवांत फिरत फिरत सगळं गार्डन जे आहे ना निवांत बघितलं. इथे ॲनिमलचे असे स्टॅच्यू होते, म्हणजे जास्त काही नव्हते, फक्त हरिण होतं, म्हैस होती आणि कासव होता हा मोठा, आणि आपला मोराचं स्टॅच्यू होतं आणि एक माकडाचं स्टॅच्यू होता. आता ती सिपेट कॅट होती, जिचं कॉफी बनतं, ती कॅट होती की माकड होतं हे मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तुम्ही जर व्हिडिओ नीट बघितला तर झाडावरती एक असं माकडासारखं काहीतरी स्टॅच्यू आहे, पण मला ते नक्की कळालं नाही कशाचं स्टॅच्यू आहे. तर त्यानंतर आम्ही गेलो होतो ट्रेंड मॉलला आणि इथे ना इतकी छान छान प्राईसमध्ये कुर्तीज होत्या. ऑफर बघून तर मला खूप भारी वाटलेलं, पण घेतली मी एक पण कुर्ती नाही, कारण मला करायची इच्छा होती ती म्हणजे तुलसीबागची शॉपिंग. आणि तिथलाही व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करेल. तर इथे ना खूप छान छान ऑफर होत्या. 399 499 अशा प्राईसमध्ये ह्या सगळ्या कुर्तीज होत्या. 699 899 अशा प्राईसमध्ये सुद्धा होत्या आणि त्यापेक्षा जास्त होत्या. 399च्या खाली तर नव्हत्याच, पण 399च्या वर सगळ्या प्राईस होत्या कुर्तीच्या. खूप छान छान कुर्ती होत्या, क्वालिटी अकॉर्डिंग प्राईस पण खूप भारी होतं. भारी होतं म्हणजे प्राईस अकॉर्डिंग कुर्ती पण खूप छान छान होत्या. त्यानंतर इथे या किड्स सेक्शनमध्ये आम्ही आलो आणि तिथे ना माझ्या बहिणीच्या मुलाचा वाढदिवस होता. खरं तर त्यासाठीच आम्ही शॉपिंग करायला इथे आलो होतो, पण त्यालासुद्धा एक पण ड्रेस आवडला नाही आणि ते दोघं मुलांच्या सेक्शनमध्ये ड्रेस चूज करत होते आणि मी घुसले होते ते म्हणजे आपल्या लेडीजच्या सेक्शनमध्ये, कुर्ती सेक्शनमध्ये. आणि तिथे मी खरंच एक पण कुर्ती घेतली नाही. घ्यायची तर इच्छा खूप होती, पण यांच्याकडे बघितलं आणि यांचं म्हणणं होतं नको आपण तुलसीबागला घेऊ, म्हणून म्हटलं राहू दे. आणि ते तुम्हाला प्राईस पण दिसत असेल की 499मध्ये सगळ्या कुर्तीची प्राईस होत्या. त्यानंतर बॉबीला सुद्धा एक पण ड्रेस आवडला नाही आणि आम्ही घरी आलो, सोसायटीमध्ये आलो. आणि सोसायटीच्या खाली ना स्विमिंग पूल आहे किड्सचं, म्हणजे मुलांचं, लहान लेकरांचं. तर तिथे आलो आणि तिथे ना आमच्या बिट्टूला खेळायचं होतं आणि तिथे त्याला पाण्यामध्ये सोडलं, पण तो ना अजिबात बाहेर निघायचं नाव घेत नव्हता. आणि थोड्या वेळ त्याला सोडलं, पण तो खरंच इतका ओला चिंब झाला आणि त्याला ना 2-3 दिवसापासून खूप ताप येत होता. त्यामुळे मग त्याला बळजबरीने काढलं आणि बळजबरीने काढलं म्हणून इथे तो रडायला लागला होता. आणि इथे स्लायडिंगवर त्याला थोड्या वेळ बसवलं, अगदी 2 ते 3 सेकंद तो रडला आणि लगेच शांत बसला. इथे तुम्ही बघू शकता, थोड्या वेळ रडला आणि लगेच शांत बसला होता तो, म्हणजे इतकं भामट्यासारखं त्याचं रडणं होतं. आणि त्याचे कपडेसुद्धा तुम्ही बघू शकता किती ओले चिंब झाले होते, पण ताप येत होती म्हणून त्याला ना बळजबरी आम्ही काढून घेतलं आणि वरती गेलो. त्यानंतर वरती गेलो ना, डेकोरेशन पण करायचं होतं ताईला. डेकोरेशन केलं आणि ताईने ऑलरेडी डेकोरेशन करून ठेवलेलं होतं आम्ही जायच्या आधी. आणि मला ना गाडीमधून तर त्रास होतच, पण लिफ्टमधून सुद्धा वरती जाताना त्रास होतो आणि मी नेहमी डोळे लावून ये जा करत होते लिफ्टमधून. त्यानंतर डेकोरेशन झालेलं होतं. मग काय इथे ना बॉबी म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा, तो ना दोघंजणं गेले होते आणि हे कपडे त्याला घेऊन आले होते. आणि तोपर्यंत आम्ही स्विमिंग पूलमध्ये थोडीशी धमाल मस्ती केली मुलांसोबत. आणि डेकोरेशन तिने ऑलरेडी केलं होतं वरती येऊन थोडंसं. आणि
बर्थडे पण वाढदिवस पण सेलिब्रेट केला, छोटासा असं सिम्पल असं सेलिब्रेशन केलं. आणि हेच माझे भाऊजी ज्यांची तब्येत अचानक खराब झालेली होती. सगळ्यांनी केक खाल्ला, सगळ्यांना एकमेकांना खाऊ घातलेला आहे आणि खूप छान छोटंसं सेलिब्रेशन झालेलं. आणि त्यानंतर आमचा बिट्टूसुद्धा त्याच्या मोठ्या दादाला केक खाऊ घालत होता. त्यानंतर मध्ये मध्ये आमची ना स्वयंपाकाची पण तयारी चालू होती. बिर्याणीची सगळी प्रोसेस झालेली होती, फक्त लेअर बनवून ते ठेवायचं होतं. तरी ते आमचा बिट्टूसुद्धा केक खाऊ घालतोय दादाला आणि खूप ते एन्जॉय करत होता सगळा वाढदिवस, कारण त्याला खूप मजा वाटत होती. त्यानंतर बॉबीने अंकललासुद्धा केक खाऊ घातला, म्हणजेच माझ्या भाऊजीला केक खाऊ घातला. आम्ही सगळ्यांनी एकमेकाला केक खाऊ घातला. आणि हे सगळं झाल्यावर सेलिब्रेशन, सगळा वाढदिवसाचा जो दिवस आहे तो सगळा संपत आला होता. तरीसुद्धा एक व्हिडिओ शूट करण्यासाठी माझ्या बहिणीच्या मुलाने हट्ट करून आम्हाला जेवण वगैरे झाल्यावर रात्रीच्या 12-12:30च्या दरम्यान आम्हाला बाहेर काढलं, एक व्हिडिओ शूट करायचा. आता हल्ली ट्रेंडिंग व्हिडिओ मुलं बघतात आणि तसंच त्यांना काहीसं करायचं असतं. तर इथे स्वयंपाक झाला होता, चिकनची भाजीसुद्धा केलेली होती आणि दम बिर्याणी पण केलेली होती. सगळं जेवण वगैरे झालं आणि आम्ही बिर्याणी ना इतकी छान झाली होती टेस्टला. बिर्याणीची सगळी प्रोसेस मी केली होती आणि ताईने ना भाकऱ्या केल्या होत्या आणि मस्तपैकी चिकनची भाजी केली होती. त्यानंतर झोप इतकी आली होती मात्र, तरीसुद्धा ना माझ्या बहिणीचा मुलाचा हट्ट होता म्हणून आम्ही बाहेर गेलो कारमध्ये बसून. आणि इथे ना आमच्या बिट्टूची रिॲक्शन अशी होती, म्हणजे मी लहान आहे पण हिला का मांडीवर घेतले असं तो माझ्याकडे लुक देत होता. आणि सगळ्यांना खरंच झोप आलेली होती. पण एका हट्टाबाई आम्हाला 10-15 मिनटाचा प्रवास करून हा एक व्हिडिओ शूट करण्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागला आणि 12:30च्या दरम्यान आम्ही रिटर्न आलो. चला मग असं होतं आजचा पूर्ण दिवस. कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला व्हिडिओचा लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.